हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही एकदम करेक्ट थंबनेलवर क्लिक केला आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहूया अर्थशास्त्र पेपर. बघा मित्रांनो, इकॉनॉमिक्स पेपर आहे 2026 हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर राहणार आहे. तर यामधलेच काही क्वेश्चन तुम्हाला 2026 म्हणजे 24 तारखेला तुम्हाला येतील. तर हा पेपर तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 12वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्या समोर येईल. तर बघा मित्रांनो, आपण हा पेपर फुल आन्सरशिप सोबत बघणार आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. वाटलंच तर व्हिडिओची स्पीड 2x करून सुद्धा व्हिडिओ पाहू शकता. तर बघा मित्रांनो, तुमच्या समोर येतात सूचना. बघा, खूप जण मायनर मिस्टेक करतात आणि त्यांचे मार्क्स घसरतात. तर बघा मित्रांनो, मायनर मिस्टेक करायची नाही. तर बघा काय मायनर मिस्टेक आहे, तर बघा खूप सारे विद्यार्थी काय करतात, ह्या ज्या सूचना आहेत ह्या सूचना वाचत नाही आणि प्रश्न क्रमांक 1 पासून पेपर लिहायला स्टार्ट करतात. तर असं बिलकुल करायचं नाही. सर्वात पहिले पेपर आल्यानंतर ह्या ज्या सूचना असतात त्या सूचना पूर्णपणे वाचून घ्यायच्या, समजून घ्यायच्या, त्यानंतरच पेपरला स्टार्ट करायचं. तर बघा मित्रांनो, सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. तुम्हाला सर्व प्रश्न सोडवावे लागतील. त्यानंतर बघा, आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके आकृत्या काढा. बघा, जिथं तुम्हाला आकृत्या काढायचं सांगितलं आहे तिथं तुम्ही आकृत्या काढू शकता. त्यानंतर बघा, उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. बघा, या साईडनं तुम्हाला इथं अंक दिलेले आहेत, ते तुमचे प्रश्नाचे मार्क्स दर्शवतात. त्यानंतर बघा, सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावीत. बघा, जे मुख्य प्रश्न असला म्हणजे आता पहिला प्रश्न क्रमांक 1 अ आहे, तर हा नवीन पेजवर सुरू करायचा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 अ हा सुद्धा नवीन पेजवर लिहायचा. तर बघा, अशा प्रकारे ह्या सूचना फॉलो करायच्या, त्यानंतरच पेपरला स्टार्ट करायचं. तर बघा मित्रांनो, ह्या जर सूचना तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला 80 पैकी 80 मार्क्स घेण्यासाठी कोणीच नाही रोखणार मित्रांनो. तर चला, थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओला करू स्टार्ट. बघा, प्रश्न क्रमांक 1 अ आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. बघा, तुम्हाला आर्थिक पारिभाषिक शब्द लिहायचे आहे आणि इझिली 5 मार्क्स घ्यायचे आहे. बघा, तुम्हाला एकदम फ्रीचे मार्क्स आहेत. हे जे 5 मार्क्स आहे हे एकदम फ्रीचे मार्क्स आहे आणि इझिली तुम्ही 5 मार्क्स घेऊ शकता. बघा, तुम्हाला इथं विचारलेलं आहे की आर्थिक शक्तीचे पाठबळ असलेली इच्छा. तर बघा, याचा आन्सर एकदम इझी आहे. बघा, याचा आन्सर असा आहे की मागणी. बघा, आर्थिक शक्तीचे पाठबळ असलेली इच्छा म्हणजे मागणी. तुम्हाला इथं मागणी शब्द लिहायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, समोर आहे 2 नंबर, मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी. तर इथं कोणता शब्द येणार, तर बघा इथं चालू ठेवी असं तुम्हाला लिहावं लागेल. चालू ठेवी असा शब्द तुम्हाला लिहावा लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा, नंबर 3, उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूची होणारी झीज. तर इथं जो शब्द येईल तो आहे घसारा. तर बघा, इथं तुम्हाला घसारा शब्द लिहावा लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा, नंबर 4, किमतीतील शेकडा बदलण्याच्या प्रमाणा इतकीच वस्तूच्या मागणीत शेकडा बदल घडवणारी लवचिकता. तर बघा, इथं असं नाव येईल की मागणी लवचिकता. मागणी लवचिकता इथं तुम्हाला लिहावं लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर इथे नंबर 5, विशिष्ट कालावधीत देशाच्या आयात व निर्यात मूल्यातील फरक. तर इथं असा शब्द येईल व्यापार संतुलन. बघा, इथं व्यापार संतुलन तुम्हाला शब्द लिहावा लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. बघा, अशा प्रकारे तुम्हाला इथं 5 नावे लिहायची आहे आणि इझिली 5 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा, हा जो क्वेश्चन आहे हा आयएमपी क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्ही नक्की करून जा. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा, समोर आहे सहजबंध पूर्ण करा. तुम्हाला सहजबंध पूर्ण करायचा आहे आणि इझिली 5 मार्क्स घ्यायचे आहे. बघा, तुम्ही इझिली 5 मार्क्स घेऊ शकता. बघा, तुम्हाला इथं विचारलेलं आहे की अंतर्गत व्यापार, त्यानंतर गृह व्यापार, त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय व्यापार. इथं तुम्हाला रिकामी जागा भरायची आहे. तर बघा, या रिकाम्या जागेमध्ये येईल विदेश व्यापार. बघा, तुम्हाला इथं विदेश व्यापार लिहावं लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा, नंबर 2, भिन्न किंमत. त्यानंतर तुम्हाला इथं रिकामी जागा भरायची आहे. त्यानंतर बघा, समोर एकच किंमत पूर्ण स्पर्धा. तर बघा, इथं रिकामी जागा तुम्हाला असं लिहायचं आहे एकाधिकार. बघा, तुम्हाला इथं एकाधिकार लिहायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, समोर आहे 3 नंबर. बघा, समोर 3 नंबरमध्ये तुम्हाला रिकामी जागा दिलेली आहे आणि मध्यवर्ती बँक. त्यानंतर एसबीआय व्यापारी बँक. तर बघा, इथं रिकामी जागा अशी आहे की इथं तुम्हाला लिहावं लागेल आरबीआय. बघा, इथं आरबीआय तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, 4 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे उत्पादन पद्धत, त्यानंतर रिकामी जागा, त्यानंतर उत्पन्न पद्धत, घटक पद्धती. तर बघा, यामध्ये जे रिकामी जागा आहे ते आहे श्रम पद्धती. बघा, इथं तुम्हाला श्रम पद्धती लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, समोर आहे 5 नंबर. 5 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की आर्थिक तेजीचा कालखंड, शिलकीचे अंदाजपत्रक, त्यानंतर बघा आर्थिक मंदीचा कालखंड, रिकामी जागा. तर इथं तुम्हाला रिकाम्या जागेमध्ये लिहायचं आहे तुटीचे अंदाजपत्रक. तुटीचे अंदाजपत्रक तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला इथं 5 मार्क्स इझिली मिळतात. त्यानंतर बघा, समोर आहे क, विसंगत शब्द ओळखा. बघा, विसंगत शब्द ओळखायचे आहे. याचा आन्सर मी तुम्हाला सांगतो. या अगोदर व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर हाईपचं ऑप्शन येते, तर हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांचं चांगलं होईल. तर व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर जे कमेंटचं ऑप्शन असते ते कमेंटचं ऑप्शन स्क्रोल होईल आणि स्क्रोल झाल्यानंतर त्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येईल, तर ते हाईपचं ऑप्शन नक्की प्रेस करा. तर चला, विसंगत शब्द ओळखा. तर आपण विसंगत शब्द ओळखू आणि 5 मार्क्स इझिली घेऊ. तर बघा, इथं तुम्हाला दिलेलं आहे टिकाऊ वस्तू. बघा, यामधलं तुम्हाला टिकाऊ वस्तूमधील तुम्हाला विसंगत शब्द ओळखायचा आहे आणि इझिली 1-1 मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा, यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे फर्निचर, कपाट, धुलाई यंत्र, त्यानंतर मासे. तर बघा, यामधलं जे विसंगत शब्द आहे ते आहे मासे. बघा, मासे विसंगत शब्द आहे. मासे शब्द तुम्हाला लिहायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, समोर आहे खर्च संकल्पना. बघा, खर्च संकल्पना यामध्ये तुम्हाला शब्द दिलेले आहे एकूण खर्च, सरासरी खर्च, सीमांत खर्च, त्यानंतर विक्री खर्च. तर बघा, यामधला जो विसंगत शब्द आहे तो आहे विक्री खर्च. बघा, विक्री खर्च हा विसंगत शब्द आहे. हा शब्द तुम्हाला लिहायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, नंबर 3, कायदेशीर मक्तेदारी. बघा, कायदेशीर मक्तेदारी यामध्ये तुम्हाला दिलेला आहे पेटंट, ओपेक, त्यानंतर स्वामित्व अधिकार, त्यानंतर बौद्ध चिन्ह. तर बघा, यामधला जो विसंगत शब्द आहे तो आहे बौद्ध चिन्ह. तर बघा, अशा प्रकारे हा शब्द तुम्हाला लिहायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. बघा, 4 नंबरवर तुम्हाला दिलेला आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. बघा, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत यामध्ये तुम्हाला शब्द दिलेले आहेत उत्पन्न व रोजगार सिद्धांत, त्यानंतर उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता,
त्यानंतर उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता, त्यानंतर एकूण आर्थिक कार्यक्षमता. तर यामधलं जे विसंगत शब्द आहे ते आहे 1 नंबरचं उत्पन्न व रोजगार सिद्धांत. बघा हा शब्द तुम्हाला विसंगत शब्दामध्ये लिहायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 5 नंबरवर तुम्हाला दिलेलं आहे मागणी नियमाचे अपवादन. तर यामध्ये बघा तुम्हाला शब्द काय काय दिलेले आहेत, गिफेनचा विरोधाभास, त्यानंतर प्रतिष्ठेच्या वस्तू, त्यानंतर किमतीचा आभास, त्यानंतर श्रमाचा पुरवठा. तर यामधला जो विसंगत शब्द आहे तो आहे श्रमाचा पुरवठा. हा शब्द तुम्हाला लिहावा लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. तर अशा प्रकारे हे आपल्याला 5 मार्क्स इझिली घ्यायचे असतात. त्यानंतर बघा समोर जाऊया. तर बघा आतापर्यंत मी तुम्हाला IMP क्वेश्चन्स दिले आहेत, त्यामधलेच काही क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये आले आहेत आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे चांगले झाले आहे. तर बघा हा पण पेपर मोस्ट IMP पेपर आहे. तर यामधलेच काही क्वेश्चन्स तुम्हाला 24 तारखेला येणार आहेत. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 12वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्या समोर येईल. तर चला समोर जाऊया. बघा समोर आहे खालील विधाने पूर्ण करा. बघा तुम्हाला खालील विधाने पूर्ण करायची आहे आणि इझिली 5 मार्क्स घ्यायचे आहेत. तर बघा याचं पण आन्सर मी तुम्हाला सांगतो. बघा 1 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र या संज्ञेचा वापर करणारे नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ. तर यामधलं करेक्ट आन्सर आहे रँगर फ्रिश. बघा रँगर फ्रिश हे करेक्ट आन्सर आहे. हे करेक्ट आन्सर तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा समोर आहे 2 नंबर, जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशेने जातो तेव्हा त्याचा असणारा उतारा रिकामी जागा असतो. तर यामधलं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे 1 नंबरचं धनात्मक. बघा जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशेने जातो तेव्हा त्याचा असणारा उतारा धनात्मक असतो. तर असं तुम्हाला आन्सर लिहावं लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. बघा हे जे आन्सर आहे हे आन्सर तुम्हाला असंच लिहावं लागेल की जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशेने जातो तेव्हा त्याचा असणारा उतारा रिकामी जागा म्हणजे तुम्हाला इथं धनात्मक लिहावं लागेल आणि असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे आन्सर आहे हे आन्सर तुम्हाला लिहावं लागेल. नाहीतर काही विद्यार्थी काय करतात 2 नंबर लिहितात आणि त्याचं डायरेक्ट आन्सर अ नंबर धनात्मक असं नाही लिहायचं. डायरेक्ट लिहायचं 2 नंबर आणि जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशेने जातो तेव्हा त्याचा असणारा उतारा धनात्मक असतो. असं लॉंग आन्सर लिहायचं तेव्हा तुम्हाला 1 मार्क्स मिळतो. त्यानंतर बघा 3 नंबर किंमत निर्देशांकाचा उपयोग. बघा यामधलं तुम्हाला करेक्ट आन्सर लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा यामधलं करेक्ट आन्सर आहे अ नंबरचं. बघा वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलाचे मापन करण्यासाठी बघा हे आन्सर तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा समोर आहे 4 नंबर. बघा 4 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या, कारण त्या. बघा यामधलं कोणतं कारण आहे हे कारण तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा यामधलं कारण आहे ब नंबरचं उद्योग कृषी आणि इतर मुख्य क्षेत्राचा विकास वाढवण्यासाठी मदत करतात. तर हे आन्सर तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर समोर आहे 5 नंबर सरकारचे अनिर्वाय सक्तीचे कार्य. तर बघा कोणते कार्य आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा याचा आन्सर आहे क नंबरचं अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणे. तर असा आन्सर तुम्हाला लिहावं लागेल आणि इझिली याचा 1 मार्क्स घ्यावा लागेल. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला 5 मार्क्स इझिली मिळतात. त्यानंतर बघा समोर आहे प्रश्न क्रमांक 2 अ. प्रश्न क्रमांक 2 अ. बघा हा प्रश्न क्रमांक 2 अ IMP क्वेश्चन्स आहे, बट मी याचा आन्सर तुम्हाला नाही सांगत. तुम्ही प्रश्न पाहून घेऊ शकता किंवा प्रश्नाचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता आणि हे प्रश्न तुम्ही करून जाऊ शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. बघा तुम्हाला प्रश्न दाखवतो, हे प्रश्नांचे तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवू शकता. त्यानंतर बघा 2, 3, 4 आणि 5 हे पण क्वेश्चन्स IMP आहेत. हे पण क्वेश्चन्सचा तुम्ही एक स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता आणि तुम्ही पुस्तकामधून याचा आन्सर इझिली पाहू शकता आणि पेपरमध्ये इझिली याचा आन्सर लिहू शकता. त्यानंतर बघा ब नंबरवर आहे फरक स्पष्ट करा कोणतेही 3. बघा तुम्हाला फरक स्पष्ट करायचे आहे कोणतेही 3 आणि इझिली 6 मार्क्स घ्यायचे आहे. बघा हे पण क्वेश्चन्स IMP आहे. हे पण क्वेश्चन्स तुम्ही नक्की करून जा. बघा सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र, त्यानंतर संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी, त्यानंतर संख्यात्मक निर्देशक आणि मूल्य निर्देशक, त्यानंतर अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज, त्यानंतर पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्यातील वाढ. बघा अशा प्रकारे तुम्हाला फरक स्पष्ट करायचे आहे. यामधले कोणतेही 3 फरक स्पष्ट करायचे आहेत. तर हे 5चे 5 क्वेश्चन्स तुम्ही नक्की करून जा. हे पण क्वेश्चन्स येण्याचे थोडे चान्सेस आहे. बघा या प्रश्नांचं पण आन्सर मी तुम्हाला सांगितलं असतं, बट हा व्हिडिओ खूप मोठा होईल. यासाठी तुम्ही कोइनरमध्ये किंवा गाईडमध्ये याचा आन्सर इझिली पाहून घ्या आणि इझिली याचे मार्क्स घ्या. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा समोर आहे प्रश्न क्रमांक 4. बघा प्रश्न क्रमांक 4 आहे खालील विधानांशी आपण सहमत आहेत की नाहीत ते सकारण स्पष्ट करा कोणतेही 3. बघा तुम्हाला तुम्ही या विधानांशी सहमत आहेत की नाही हे तुम्हाला लिहायचं आहे आणि हे जे सकारण आहे हे स्पष्ट करायचं आहे आणि इझिली 12 मार्क्स घ्यायचे आहे. बघा 1 नंबरचं विधान आहे मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो. तर या विधानाशी मी सहमत आहे. बघा इथं तुम्हाला सहमत लिहायचं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला इथं स्पष्टीकरण द्यायचं आहे. तर बघा स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगतो काय द्यायचं आहे. बघा किंमत वाढली तर मागणी कमी होते व किंमत कमी झाली तर मागणी वाढते, मागणीचा नियम, असं तुम्हाला इथं लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा नंबर 2 निर्देशांकांना कोणतीही मर्यादा नाहीत. तर बघा हे जे विधान आहे या विधानांशी मी असहमत आहे. बघा असहमत तुम्हाला लिहायचं आहे आणि बघा इथं स्पष्टीकरण असं द्यायचं आहे की निर्देशांकात तयार करताना आधार वर्ष, वस्तूंची निवड, वजन इत्यादी मर्यादा असतात, असं तुम्हाला आन्सर लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा समोर नंबर 3 मागणीची लवचिकता अनेक घटकांवर अवलंबून असते. तर बघा या विधानांशी मी सहमत आहे. त्यानंतर स्पष्टीकरण असं द्यायचं आहे पर्याय वस्तू, उत्पन्न, सवयी, कालावधी इत्यादींवर लवचिकता अवलंबून असते, असा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर बघा नंबर 4 पुरवठा नियमाला काही अपवाद आहेत. तर बघा या विधानांशी मी सहमत आहे. त्यानंतर स्पष्टीकरण बघा कृषी उत्पादन, दुर्मिळ वस्तू, भविष्यातील किमतीची अपेक्षा ही अपवादन आहेत, असं तुम्हाला आन्सर लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 5 नंबर भारतीय अर्थव्यवस्थेत भांडवल बाजार अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो. तर या विधानांची मी सहमत आहे. त्यानंतर स्पष्टीकरण दीर्घकालीन निधी उपलब्ध करून उद्योग विकासास मदत करतो, असं आन्सर तुम्हाला लिहावं लागेल आणि इझिली मार्क्स घ्यावा लागेल. तर बघा यामधलं तुम्हाला कोणत्याही 3चं आन्सर लिहायचं आहे आणि इझिली 12 मार्क्स घ्यायचे आहे.
त्यानंतर बघा समोर आहे प्रश्न क्रमांक 5. बघा आतापर्यंत पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 12वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला, कोणतीही नवीन अपडेट्स आली तर सर्वात पहिले तुमच्या समोर नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ सर्वात पहिले दिसेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5. त्या अगोदर बघा व्हिडिओला तुम्ही लाईक नसेल केलं तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोर एक हाईपचं ऑप्शन येते, तर हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि आपल्या या व्हिडिओवर 3000+ लाईक झाल्यानंतर मी नेक्स्टचा व्हिडिओ, तुम्हाला ज्या व्हिडिओची आवश्यकता असेल तो व्हिडिओ मी अपलोड करेल. तर तुम्हाला नेक्स्ट पेपर कोणत्या विषयावर पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5. खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासातून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा कोणत्याही 2 प्रश्नांचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 8 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा याचा आन्सर मी तुम्हाला सांगतो. बघा 1 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा 4 मार्क्ससाठी तुम्हाला तक्ता आहे, 4 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे मागणी किलो, त्यानंतर बाजार, त्यानंतर बघा इथं किंमत तुम्हाला दिलेली आहे, फर्स्टवर किंमत, त्यानंतर मागणी किलो, त्यानंतर बाजार. तर बघा इथं तुम्हाला या डब्यांमध्ये रिकाम्या जागा भरायच्या आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहेत. तर बघा हे इथं तुम्हाला या 3 डब्यामध्ये बेरीज करायची आहे. 5 आणि 10, 15 आणि 15 आणि 15 30. तर बघा इथं तुम्हाला 30 लिहायचं आहे. त्यानंतर बघा 10 आणि 15, बघा 10 आणि 15 25, 25 आणि 20. तर बघा इथं 45 होते, तर इथं तुम्हाला 45 लिहायचं आहे. त्यानंतर बघा 15 आणि 20, 15 आणि 20 35, तर 60 तुम्हाला लिहावं लागेल. त्यानंतर 20, 20 आणि 30 50, 50 आणि 25 75. तर बघा इथं तुम्हाला 75 लिहावं लागेल. तर अशा प्रकारे हे डब्बे तुम्हाला भरावे लागतील. त्यानंतर बघा समोर तुम्हाला विचारलेलं आहे की वरील मागणी पत्रक पूर्ण करा. तर बघा आपण मागणी वक्र पूर्ण केलं तरी आपल्याला 2 मार्क्स इझिली मिळले. त्यानंतर ब नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे वरील बाजार मागणी पत्रकाच्या सहाय्याने बाजार मागणी वक्र तयार करा. तर हा क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि इझिली 2 मार्क्स मिळू शकता. त्यानंतर समोर आहे 2 नंबर. बघा नंबर 2. खालील आकृती अरेखीय मागणी वक्राची आहे. आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा तुम्हाला आकृतीच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे आणि इझिली 4 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा तुम्ही आकृती पाहून इझिली या प्रश्नांचा आन्सर लिहू शकता आणि इझिली 4 मार्क्स घेऊ शकता. तर बघा मी याचा आन्सर तुम्हाला सांगतो. बघा पहिल्याचं आन्सर आहे एक लवचिक मागणी. बघा तुम्हाला इथं एक लवचिक मागणी लिहावं लागेल आणि इझिली 1 मार्क्स लिहावा लागेल. त्यानंतर बघा दुसऱ्याचा आन्सर आहे लवचिक मागणी. बघा लवचिक मागणी तुम्हाला लिहावं लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा तिसऱ्याचं आन्सर आहे अलवचिक मागणी. बघा इथं तुम्हाला अलवचिक मागणी लिहावं लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा समोर आहे 4 नंबर. 4 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की क्ष अक्षावर वस्तूची रिकामी जागा दर्शवलेली आहे. तर बघा हा जो क्ष अक्ष आहे, या क्ष अक्षावर वस्तूची मागणी हे दर्शवलेलं आहे. तर तुम्हाला वस्तूची मागणी इथं लिहावं लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. म्हणजे बघा इथं वस्तूची तर दिलेलंच आहे, तर इथं तुम्हाला मागणी लिहावं लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा य अक्षावर वस्तूची रिकामी जागा दर्शवलेली आहे. तर बघा इथं य अक्ष आहे, तर य अक्षावर वस्तूची किंमत दर्शवलेली आहे. तर इथं तुम्हाला रिकाम्या जागेमध्ये किंमत लिहावं लागेल आणि या रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला वस्तूंची लिहावं लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला इझिली याचे 4 मार्क्स मिळतात. त्यानंतर बघा नंबर 3 नियंत्रित बाजार. बघा तुम्हाला इथं एक पॅसेज दिला आहे. त्या पॅसेजवरून तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. या पॅसेजवरून तुम्हाला या प्रश्नांची आन्सर लिहायची आहे आणि इझिली 4 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा मी याचा आन्सर तुम्हाला सांगतो. बघा 1 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की कोणत्या ॲक्टनुसार बाजारपेठा नियंत्रित केल्या जातात. तर बघा याचा आन्सर इझिली या पॅराग्राफमध्ये सापडते. तर बघा इथं आहे याचा आन्सर की 1939 मध्ये करण्यात आलेल्या बॉम्बे ॲग्रिकल्चर, बघा बॉम्बे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट मार्केट ॲक्ट. तर असं याचा आन्सर आहे. तर बघा असा आन्सर तुम्हाला लिहावा लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. तर बघा 2 नंबर प्राथमिक आणि दुय्यम बाजारपेठातील चुकीची मानके कोणती. तर बघा प्राथमिक आणि दुय्यम बाजारपेठातील चुकीची मानके कोणती. तर बघा 1 मार्क्स तुम्हाला याचा पण इझिली मिळतो. बघा याचा आन्सर वरती आहे. बघा दुय्यम बाजारपेठेतील चुकीचे मानके जसे की रोखीचे व्यवहार. बघा रोखीचे व्यवहार, त्यानंतर कमी वजन, त्यानंतर जास्त बाजार शुल्क, त्यानंतर अनधिकृत कपाती, त्यानंतर बघा विक्रेती आणि खरेदीदार. तर हे शब्द तुम्हाला त्यामध्ये लिहायचे आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा नंबर 3 वरील उतार्यांविषयी आपले मत लिहा. बघा वरील उतार्यांविषयी तुम्हाला तुमचे मत लिहायचे आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. तर तुम्ही तुमच्या मताने याविषयी तुम्ही काही पण लिहू शकता. बघा वरील उतारा पाहायचा की कोणत्या विषयावर आहे, त्या विषयावर तुमचं मत लिहायचं आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे. त्यानंतर बघा लास्टला येते प्रश्न क्रमांक 6. बघा आपण लास्टपर्यंत आलो तरी पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं. मित्रांनो तुम्ही तुमच्या हाताने चुकी करत आहे. मी या चॅनलवरती 12वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑल करून ठेवा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला, कोणतीही नवीन न्यूज आली तर तुम्हाला या चॅनलवरती मिळेल. तर बघा तुम्हाला कोणतेही 2 सविस्तर उत्तरे लिहायची आहे आणि इझिली 16 मार्क्स घ्यायचे आहे. बघा 8 मार्क्ससाठी 1 क्वेश्चन आहे, असे तुम्हाला 2 क्वेश्चन सोडवायचे आहे आणि 16 मार्क्स इझिली घ्यायचे आहे. तर बघा हे तिन्ही पण क्वेश्चन्स IMP क्वेश्चन्स आहेत. तर हे तिन्ही पण क्वेश्चन्स तुम्ही नक्की करून जा. तर बघा अशा प्रकारे हा IMP पेपर आहे. हा पेपर तुम्ही नक्की करून जा आणि हा पेपर पूर्णपणे ॲज इट इज नाही येणार. यामधले काही क्वेश्चन्स आहेत की ते तुम्हाला 2026 मध्ये पाहायला मिळतील. बट हा पूर्ण पेपर तुम्ही एक वेळेस पाहून जा आणि यामधले काही IMP क्वेश्चन्स मी तुम्हाला दिलेले आहेत. ते IMP क्वेश्चन्स नक्की करून जा आणि पेपरमध्ये चांगले मार्क्स घ्या. आणि हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. थँक्स.